बरोबर मी जुना आहे काय मी थोडा आराम करतोय. जर का महाराज आलं मला असं करायचं पण मी काय म्हणतो गाणं म्हणत नव्हतं काय गाणं म्हणतोय होय म्हणतो आम्ही राजाचे नोकर निघातोय पाटली की म्हातार आम्ही राजाचे नोकर निघातोय पाटली की म्हातार आम्ही राजाचे नोकर निघातोय घेऊन मागावर आम्ही राजाचे नोकर निघातोय घेऊन मागावर आम्ही राजाचे नोकर निघातोय पाटली की म्हातार काय पटवलंय खांद्यावर काय पटवलंय खांद्यावर महाराजाला आवाज दे. आणि नंतर नाही केलं बाबा तुझं तू बघ होय होय एकदम डोळ्यात राजा महाराजांच्या चोरीचं नाव असो आशीर्वाद असो. सेवक आपला दोरीचा हवालदार राजासाहेब तो हा एकदम मस्त आराम म्हणजे आता खातोय माझ्या सिंहासनावर आता याचं काय केलं नाही आणि माझ्या सिंहासनावर येतो त्याचा चांगला समाचार. महाराजांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद बेटा. हरामखोर ही थंडीचा लोकल आणि माझा बेटा आपला राज्याचा हाल हवाल कसा आहे तो तू बघून घे ना. त्याचा चांगलाच समाचार घेतला पाहिजे. महाराज आपल्या राज्यातील गरीबाची एखाद्या गरीबाची बायको एखाद्या श्रीमंताने नेली तर काय बरं करावे. आणि महाराज दुसऱ्याची बायको तिसऱ्याने घेऊन गेल्यावर त्याने काय करावे. आणि तिसऱ्याने काय करावे. मग तुझी ना म्हणाली तरी पण तो नाही नगरचा राजा उग्रसेन याचाच पुत्र तो म्हणजे मी की माझी बहीण
देवकी आणि वासुदेवाचं लग्न मोठ्या मोठ्यानं झालं. त्याच्या मराठीत आनंदाने नाचत होतो. त्याच क्षणी एक आकाशवाणी झाली. राजा कसा सावध राजा कसा सावध देवकीच्या पोटी येणारा बाळ तुझा वैरी आहे राजा वैरी आहे. तेच आकाशवाणी ऐकता माझे तळपायच्या मस्तकात गेली. कोणताही विचार न करता वासुदेव आणि देवकीला आमच्या बंदीवाडात बंदिवान. दिवसावर दिवस जात असतात. देवकीला दिवस गेल्याची बातमी लागली. काही दिवसातच देवकीला एक बाळ जन्माला आले आणि ते बाळ आता घेऊन आनंदाने नाचू लागलो. आणि त्याच क्षणी ती आकाशवाणी माझ्या ठाण्यात आली. जर का हे बाळ पुढून मोजले तर पहिले येते आणि जर का मागून मोजले 8 वेळ येते. आणि त्या क्षणी कोणताही विचार न करता त्या बाळाला कलाकार घेऊन असा जमिनीवर अशी देवकीची 6 बाळं मी जमिनीवर आपटून मारली. 7 वाजता आकाशात उडून गेला आणि 8 वाजता काळा कृष्ण तो कोकणात आनंदाने नाचत आहे. माझ्या दुकाना कित्येक वेळा पाठवले परंतु त्याला स्वतःने पराभूत केलं. नाही आता मी जातो त्या कोकणात आणि त्या काळ्या कृष्णाचा समाचार घेतो. येतो मी. तुझ्या सिंहासनाचा धिक्कार असो. तुझ्या सिंहासनाला भीक करत नाहीये. मग सांग कशासाठी आला आहेस? माझ्या 7 भावांचा आणि माझ्या आई वडिलांचा छळ केलास त्याचा बदला घेण्यासाठी आला आहे. कृष्णा छोट्या गोष्टीत मोठा हा भाव घालतोस. आयताच्या भीतीच्या भेदनासारखा